सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। विजेच्या धक्क्याने मादी बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याचे जामनेर तालुक्यात घटना घडली आहे। भारुडखेडा तोंडापर रस्त्यावर सदाभाऊ रामभाऊ मोकासरे माडवे खुर्द शिवार येथे वन्यप्राणी बिबट्या हा मृत अवस्थेत असल्याची माहिती भ्रमणध्वनीद्वारे वनविभागास मिळाली। या ठिकाणी माहिती मिळताच तात्काळ वनक्षेत्रपाल जामनेर, गोद्री वनरक्षक, पठाड वनरक्षक पिंपळगाव यांनी घटनास्थळी पोहोचून वस्तुस्थितीची पाहणी केली। 4 किलोमीटर अंतरावर असल्याचे बिबट्या निदर्शनास आल्यानंतर मृत बिबट्याचे शव वनपरिक्षेत्र कार्यालय जामनेर येथे आणून पशुवैद्यकीय अधिकारी जामनेर संजय खासने व इतर 2 अधिकारी यांच्यामार्फत शवविच्छेदन करण्यात आले। वन्यप्राणी बिबट्याचे शवविच्छेदन मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक वन अधिकारी यांच्या समक्ष पूर्ण करण्यात आले। विद्युत तारेच्या प्रवाहाच्या धक्क्याने हा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकारी यांनी व्यक्त केला आहे। सदर मृत मादी बिबट्याचे शवविच्छेदन करून न्यायवैद्यक तपासणी करता शरीराच्या विविध अवयवांचे भाग न्यायवैद्यक तपासणी करता पाठवण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत वेगवेगळ्या बरणीमध्ये सीलबंद करण्यात आले आहे। त्यानंतर मान्य सहाय्यक वनसंरक्षक जळगाव, वनपरिक्षेत्र अधिकारी जामनेर, मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक, वनपाल गोद्री, वनपाल जामनेर, वनपाल फत्तेपूर आणि सर्व क्षेत्रीय कर्मचारी यांच्या समक्ष अधिकारी यांच्या पाहणीनुसार सदर मृत बिबट्याचे वय अंदाजे 3 वर्षे इतके असून ती मादी असल्याचे स्पष्ट झाले। जागर जनस्थानसाठी फराज अहमद, जामनेर।